मुंबईतल्या सायन माटुंगा परिसरातली परिस्थिती आपण बघितली। आता आपण पाहणार आहोत साकेत पूल, ठाण्यातली परिस्थिती। साकेत पुलाला तडा गेलेला आहे, मात्र तरी सुद्धा तिथनं वाहतूक अजूनही सुरू आहे। सकाळची ही घटना आहे। या ठिकाणी पुलाला तडा गेला असला तरी सुद्धा वाहतूक सुरू आहे। प्रशासनाचा ढिम्म कारभार यामुळे समोर आलाय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, साकेत पुलाला तडा गेल्याची बातमी आपण सकाळपासून देतोय, मात्र अजूनही प्रशासन जागं झालं नाही असं दिसतंय, कारण वाहतूक इथे अजूनही सुरू आहे। नक्कीच सुवर्णा, तू बघू शकते, थेट दृश्य बघू शकते का? हाच तो मोठा तडा आहे ज्यावरून अजूनही वाहतूक सुरू आहे। तू बघू शकते का मोठा तडा गेलेला आहे। साकेत पूल आहे, हा भिवंडी ठाण्याला जॉईन करणारा हा पूल आहे। हा जो पूल आहे हा पहिले IRB कडे यायचा, नंतर तो PWD कडे गेलेला आहे आणि PWDच्या अधिकाऱ्यांनी इथे भेट दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं का हा तडा जरी गेला असला तरी हा जो पूल आहे हा प्रवास करण्यासाठी सुरक्षित आहे असं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे। आणि काही लोक इथे आता आलेली आहेत, त्यांचे कामगार लोक आलेली आहेत आणि ते पूल दुरुस्तीचं काम सुरुवात करतायत आणि 4 तासामध्ये 4 ते 5 तासामध्ये हे काम संपेल असं PWD अधिकाऱ्यांनी दावा केलेला आहे। तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात हा खड्डा पडलेला आहे, चीर पडलेली आहे आणि हा महत्त्वाचा रस्ता असल्यामुळे खूप भीतीचं वातावरण सकाळी निर्माण झालं होतं, कारण की हा जो भगदाड पडलेला आहे त्याचबरोबर हा पूल थोडा आहे। कपिल, खरं तर या पुलाला तडा गेला, अंधेरीची घटना ताजी असताना याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे। तुम्ही आत्ता जी माहिती दिलीत त्यासाठी तुम्हाला आभार, या संपूर्ण माहितीसाठी।